Chapter 2, Maths Paper 2, Parallel Lines. Parallel lines. The lines which are coplanar and do not intersect each other are called parallel lines. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. खाली दिलेली डायग्राम पाहायची आहे. लाईन L and line M are two lines and line N is its transversal. Here 8 angles are formed. L and M या दोन लाईन्स दिलेल्या आहेत आणि त्यांची छेदिका N या अक्षराने दाखवलेली आहे. त्यावेळी आपल्याला 8 कोनांच्या जोड्या मिळतात. पहिली, पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग म्हणजे संगत कोनांच्या जोड्या. तर फिगरमध्ये जर बघितलं तर आपल्याला एफ शेप मध्ये ज्या काही जोड्या मिळतील, कोणत्याही प्रकारे आपण एफ शेप घेतला उलटा सुलटा, तर ज्या काही कोनांच्या जोड्या मिळतील त्या म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स असतील. ऑल अँगल्स इन एफ शेप ओनली 4 पेअर्स आर फॉर्म. इन फिगर angle D, angle H, angle A, angle E, angle C, angle G, angle B, angle F. ह्या 4 जोड्या ज्या मिळालेल्या आहेत त्या कसल्या आहेत? संगत कोनांच्या जोड्या म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल पेअर्स. देन सेकंड टाइप, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजेच त्याला विक्रम कोन असं म्हणतात. हे विक्रम कोन दोन प्रकारचे असतात. इंटिरियर अँगल्स अँड एक्सटिरियर अँगल. अल्टरनेट इंटिरियर अँगल्स अँड अल्टरनेट एक्सटिरियर अँगल. ऑल अँगल्स आर इन झेड शेप. डायग्राममध्ये जर तुम्ही झेड शेप काढायला गेलात तर तुम्हाला ज्या काही पेअर्स मिळतील त्या कसल्या असतील? अल्टरनेट अँगलच्या पेअर्स असतील. पेअर्स ऑफ अल्टरनेट interior angles. There are 2 pairs. See in the figure, angle C, angle E. Another pair is angle B, angle H. Then pairs of alternate exterior angles. There are 2 pairs. See in figure, angle D, angle F, one pair, and another pair is angle A, angle G. यावेळी आपण समांतर दोन रेषा घेतल्या, समांतर किंवा कोणत्याही दोन रेषा घेतल्या आणि त्याला छेदिकेने छेदलं तर आपल्याला ज्या काही आंतरविक्रम कोनांच्या आणि बाह्य विक्रम कोनांच्या जोड्या मिळतात त्या इथे दाखवलेल्या आहेत. देन पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. छेदिकेच्या एकाच बाजूचे जर आपण अँगल घेतले तर त्यांना इंटिरियर अँगल ऑफ सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिकेच्या एका बाजूच्या आंतर कोनांच्या जोड्या असं म्हणतात. ऑल अँगल्स आर इन सी शेप. कोणत्याही प्रकारे सी तुम्ही काढायला गेलात तर तुम्हाला उलट सुलट काढला तरी तो दोनच पेअर्स मिळणार आहे. इन फिगर अँगल सी अँड अँगल एच, अँगल बी अँड अँगल ई. Now we see some properties which are most important for parallel lines. When two lines intersect, the pair of opposite angles formed are congruent. दोन रेषा जर एकमेकींना छेदला तर तयार होणारे विरुद्ध कोन, opposite angles म्हणजे विरुद्ध कोन, are congruent means काय? समान मापाचे असतात. Then second property, the angles in a linear pair are supplementary. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. Third property, when one pair of corresponding angle is congruent, then all the remaining pair of corresponding angle are congruent. करस्पॉन्डिंग अँगल किंवा संगत कोनाची एक जोडी जर एकरूप असेल
तर उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. संगत कोनाच्या एकूण आपल्याला 4 जोड्या मिळतात, त्यातली एक जर तुम्ही एकरूप दाखवली तरी उरलेल्या सर्व जोड्या ह्या एकरूप असणार आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी, when one pair of alternate angles is congruent, then all the remaining pair of alternate angles are congruent. संगत कोनाप्रमाणेच व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर व्युत्क्रम कोनांच्या इतर जोड्या एकरूप असतात. And last property, when one pair of interior angle of one side of the transversal is supplementary, then the other pair of interior angle is also supplementary. जेव्हा छेदिकेच्या किंवा ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूच्या अंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल तेव्हा अंतरकोनाच्या दुसऱ्या जोडीतील कोनांची बेरीजही 180 अंश असते. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे रेषीय जोडीतील कोन, त्यांची बेरीज 180 अंश असते. आता आपण आंतरकोनाचे प्रमेय बघणार आहोत. म्हणजेच काय, इंटिरियर अँगल थेरम. थेरम काय आहे बघा, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, the interior angles on either side of the transversal are supplementary. म्हणजेच दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे अंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. So from theorem we write, given line L and line M are two parallel lines and line N is its transversal. Hence, as shown in figure, angle A and angle B are interior angles formed on one side, and angle C and angle D are interior angles formed on other side of a transversal. So we have to prove that angle A plus angle B is equal to 180 degree. हे जे छेदिकेच्या एकाच बाजूला तयार झालेले कोन आहेत A आणि B यांची बेरीज किती असते, 180 अंश असते. किंवा अँगल्स D प्लस अँगल्स C इज इक्वल टू 1 हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. इथे आपण एक आकृती काढून दाखवलेली आहे. L आणि M ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि N ही त्याची काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. तयार झालेले कोन पण आपण इथे दाखवलेले आहेत. आता ज्यावेळी एखादा थेरम आहे किंवा त्याचं जे प्रूफ लिहायचं असेल तर त्याच्यासाठी डायग्राम अतिशय आवश्यक आहे काढलेली. प्रूफ म्हणजे सिद्धता. जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपण इथे आता सिद्ध करून दाखवायचे. There are three possibilities arise regarding the sum of measures of A and B. आपण पहिली केस बघूया, A plus B is equal to 180 degree. आता A आणि B या दोन कोनांबद्दल 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. कोणकोणत्या आहेत त्या 3 पॉसिबिलिटीज? एक तर अँगल A प्लस अँगल B इज लेस दॅन 180 डिग्री. या दोघांची बेरीज 180 पेक्षा कमी असेल. दुसरी पॉसिबिलिटी आहे अँगल A प्लस अँगल B इज ग्रेटर दॅन 180. या दोन अँगलची बेरीज 180 पेक्षा जास्त असेल. आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री.
आता ह्याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज आपण घेतलेल्या आहेत, त्याचा आपण एकेका पॉसिबिलिटीचा विचार करूया. सो फर्स्ट पॉसिबिलिटी, अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री इज ट्रू. हे जे काय आपण वाक्य म्हटलेलं आहे ते खरं आहे असं आपण मानून त्याप्रमाणे त्याचं प्रूफ काढायचंय. Then according to Euclid's postulate, if the line L and line M are produced will intersect each other on the side of the transversal where angle A and angle B are formed. जर आपण पहिलं गृहीतक खरं मानलं तर युक्लिडच्या गृहीतकानुसार रेषा L व रेषा M या कोन ए आणि कोन बीच्या जे छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत त्या दिशेने वाढवल्यास त्या रेषा एकमेकांना छेदतील, कारण त्यांच्या कोनांची बेरीज आपण 180 पेक्षा कमी दाखवलेली. पण आपल्याला जो गिव्हन दिलेला आहे किंवा पक्ष दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं आहे, बट लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स. So if the lines are parallel, they cannot intersect each other. जर दोन लाईन पॅरलल लाईन्स असतील तर त्या एकमेकांना काय करणार नाही आहेत, छेदणार नाही. सो our first possibility, which is angle A plus angle B, is less than 180 degree is true. Now let us suppose that angle A plus angle B is greater than 180 degree. Second possibility आपण बघायची आहे. Angle C and angle D, angle C plus angle B is equal to 180 degree because angles are in linear pairs. हे रेषीय जोडीतील कोन आहेत त्यामुळे त्यांची बेरीज 180 अंश आहे. Therefore angle A plus angle D plus angle B plus angle C is equal to 180 plus 180, which is equal to 360 degree. Therefore angle C plus angle D is equal to 360 degree minus angle A plus angle B in bracket. If angle A plus angle B is greater than 180 degree, then 360 minus that angle is less than 180. जर अँगल ए आणि अँगल बी ची बेरीज जर 180 पेक्षा जास्त असेल तर अँगल सी आणि अँगल डी हे काय असतील, 180 पेक्षा कमी असणार आहे. Therefore in that case line L and line M produced will intersect each other on the same side of the transversal where angle C and D are formed. Therefore angle C plus angle D is less than 180 is impossible. So first two possibilities are impossible. So the third possibility, which is angle A plus angle B is equal to 180 degree, is true. From 1 and 2, angle A plus angle B is equal to 180 degree is true. Similarly, angle C plus angle D is equal to 180 degree. Note that in this proof, because of the contradiction,
we have defined the possibilities angle A plus angle B is greater than 180 degree and angle A plus angle D is less than 180 degree. This is the example of indirect proof. म्हणजे अप्रत्यक्ष इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता. जे काय म्हणायचं आहे, जे गृहीतक आहे ते प्रत्यक्षपणे सिद्ध न करता येत असल्यामुळे आपण ते गृहीतक नाही असं मानून त्याला आपण प्रूव्ह करत जातो. त्याला काय म्हणतात? अप्रत्यक्ष सिद्धता. आता आपण संगत कोनांचे व व्युत्क्रम कोनांचे काही गुणधर्म बघणार आहोत. करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल theorem. So the first theorem is the corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. दिलेली डायग्राम बघा. त्याच्यामध्ये लाइन L and line M are two parallel lines and N is its transversal. We have to prove that angle A is equal to angle B. So we write the proof. Angle A and angle C, these are two linear pair angles. Therefore angle A plus angle C is equal to 180 degree. आता प्रूफ लिहिताना नेहमी आपल्याला तिथे कोणत्या गोष्टीवरनं आपण ते लिहिलं याचं कारण लिहिणं आवश्यक असतं. सो वी राईट अँगल्स इन लिनियर पेअर and angle B plus angle C is equal to 180 degree, property of interior angles of parallel lines. Therefore angle A plus angle C is equal to angle B plus angle C. दोघांची राइट हँड साइड सारखी आहे, which is 180 degree. So we can write angle A plus angle C is equal to angle B plus angle C. म्हणजे दोन्हीकडे जर आपण अँगल C मिळवला तर आपल्याला दोन अँगल्स जे आहेत दोन्ही बाजूचे ते सारखे मिळतात. म्हणजेच काय इथे तर अँगल A is equal to अँगल B. Then another theorem, alternate angle theorem. So what is the theorem? The alternate angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. दोन समांतर रेषांना एकाच छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. व्युत्क्रम कोन किंवा अल्टरनेट अँगल्स म्हणजे Z शेप मधले. सो हियर गिवन लाइन L and line M are two parallel lines and line N is a transversal. We have to prove that angle B is equal to angle D. Proof: angle D plus angle C is equal to 180 degree. Angles in linear pair. Similarly, angle C plus angle B is equal to 180 degree. So angle C and B are interior angles on one side of the transversal. So they are equal. Therefore, from equation 1 and 2, we write angle D plus angle C is equal to angle C plus angle B. So from 1 and 2, if we neglect that C, then angle D is equal to angle B.